दिवाळी दसऱ्याला घरामध्ये कितीही पूजा पाठ करा, स्वच्छता करा, पण माता लक्ष्मी त्याच घरामध्ये येत असते ज्या घरामध्ये घरच्या स्त्रीची इज्जत केली जाते, तिला मान सन्मान दिला जातो। बायको स्वतःला तेव्हाच भाग्यवान समजत असते जेव्हा तिचा नवरा मौल्यवान भेटवस्तूंपेक्षा तिला वेळ देत असतो, विश्वास ठेवत असतो, तिचं मन समजून घेत असतो। काही लोकांना आहे ना त्यांच्या धन दौलत शौहरतवर एवढा अभिमान एवढा गर्व असतो की बस मी काही जास्त आमिर नाहीये, आणि आमिर जरी असते तर मला गर्व कधीच आला नसता आणि येणार पण नाही, माझे पाय जमिनीवरच राहणार आहेत। पण गर्व करण्यासारखं माझ्याकडं काय सांगते तुम्हाला, माझी बायको माझा अभिमान आहे असं बोलणारा माझा नवरा आहे माझ्याकडं, माझी रिस्पेक्ट करतो माझा नवरा, मला मान सन्मान देतो, यापेक्षा मला काय हवं अजून। त्यामुळे माझ्या नशिबावर आणि माझ्या नवऱ्यावर मला नक्कीच अभिमान आहे। नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती आणि हा व्हिडिओ आहे नरक चतुर्दशीच्या दिवशीचा, म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा। पण एडिटिंगला काही वेळच मिळाला नाही, दिवाळी आली होती दुसऱ्या दिवशी, मग दिवाळीचं किती काम असतं ना, त्यामुळे व्हिडिओ काही एडिटिंग झालाच नाही। त्यामुळे नरक चतुर्दशीचा व्हिडिओ मी आज अपलोड करते आणि दिवाळीचा व्हिडिओ बहुतेक उद्या येईल मग। चला चला आकाश, चहा ठेव रे बाबू, चला लवकर। कसा राहिला प्रवास मग, दर्शन कसं झालं? भारी झालं हा ना, आता प्रवास म्हणल्यावर थोडं परवानारच। चला, हे पहा आमची मंडळी आता बाळूमामाच्या दर्शनावरून आलेत। काय राहिलं, गेट लाव, चला या। राजू तनेच काय आणलं, काय झालं? तर राजू आणि राजूचे दोन मित्र गावाकडलेच येथे दोघं मित्र त्याचे, तर कंपनीमध्ये त्याच्या कामाला येत ना, मग तिघ जण गेले होते बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरला। वसुबारशीच्या दिवशी रात्री गेले होते ते, आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी ते सकाळ सकाळीच आले मग घरी। पहिल्याच वेळेस असा कुठं म्हणजे मित्रांच्या बरोबर गेलाय तो, कधीच नाही कुठं गेला। आता उन्हाळ्यात जाऊ आपण फिरायला कोकणला, है ना? त्याच्या दाजीच्या फोनावर फोन, किती काळजी मेवण्याची बघा ना। आता राजू आल्यानंतर आमचं इथं काय चालू होतं, आली आली दिवाळी आली आणि मोती स्नानाची वेळ झाली असं चालू होतं आमचं। तर मला अभ्यंग स्नानासाठी यांना सगळ्यांना तयार करायचं होतं, म्हणजे यांना उठणं वगैरे लावायचं होतं। तर त्यासाठी मी पाट ठेवला, त्याच्यावरती कपडा टाकलाय, बस्कर टाकलंय, आणि त्याच्या बाजूनी मी रांगोळी काढत होते थोडीशी, म्हणजे छान वाटतं। तर आपली ही जुनी परंपरा आहे ना, त्यानुसार आपण थोडंफार असं काहीतरी करत राहायचं। पहिलं आपलं गावाकडं काय असं उठणं बिटणं ही पद्धत नव्हती बरं का। पहिलं गावाकडं काय करायचे, थोडंसं बेसन पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ, हळद आणि थोडंसं दूध पाणी मिक्स करायचं आणि त्याची पेस्ट बनवायची आणि तेच अंगाला चोळायचं। तर तेच उठणं असायचं आणि ते अंगाला मस्त चोळून मग आंघोळ्या करायच्या। तर असं करायचं पहिलं। आणि आता पण मी स्वतः तोंडाला फेसवॉश साबण काहीच नाही लावत बरं का, थोडीशी हळद बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ असं मिक्स करून ठेवते आणि त्यानेच तोंड धुत असते मी अजून पण बरं का। आणि ते उठ नाही ना असं चरबट होतं ना, त्या अंगाला टोचत होतं पार, मग मी त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि मुलतानी माती पण थोडीशी मिक्स केली। दिवाळीच्या आदल्या दिवशी आपण हे अभ्यंग स्नान करतो ना, तर ह्या अभ्यंग स्नानाची परंपरा खूप पूर्वीपासून आलेली आहे असं म्हणतात। अभ्यंग स्नान म्हणजे दिवाळीच्या आधी ते अंगाला उठणं लावायचं किंवा तिळाचं तेल लावायचं आणि मग आंघोळ करायची। तर असं केल्याने असं म्हणतात की आपलं सौंदर्य वाढतं, आत्मा शुद्ध होतो आणि पहाटे उठून आंघोळ केलेली चांगलं असतं। तर याला काही धार्मिक मान्यता आहे तर काही वैज्ञानिक मान्यता आहे। तर वैज्ञानिक कसं, तर दिवाळीच्या वेळेस ना नेटकीच थंडीची सुरुवात झालेली असते आणि थंडीमध्ये आपलं शरीर कोरडं पडतं ना थंडीमुळं, आणि थंडीमध्ये आपण कोमट थंड पाण्याने तर काय आंघोळ करत नाही, थंडी वाजते त्यामुळं, तर आपण गरम पाण्याने आंघोळ करतो आणि गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळं काय होतं, आपली स्किन अजून कोरडी पडती। त्यामुळं थंडीमध्ये आपण आंघोळीच्या आधी तिळाच्या तेलाने मालिश करून जर आंघोळ केली ना, आपली स्किन एकदम मुलायम राहते असं म्हणतात। आणि त्यामुळे काय होतं, थंडीमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढती, वात कमी होतो आणि आपल्या त्वचेला पोषण चांगलं मिळतं। त्याशिवाय रोज सकाळचं थंडीमध्ये आपण तिळाचं तेल म्हणा किंवा कुठलंही आयुर्वेदिक तेल म्हणा, त्यांनी स्किनला मस्त लावून मालिश करायची आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची। गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळं
रक्ताभिसरण चांगलं होतं, त्यामुळं स्नायूंना आराम मिळतो आणि शरीराला चैतन्य मिळतं असं सुद्धा म्हणतात. आता मी सागर आकाशला उठणं लावलं, त्यानंतर राजूची बारी आली. तर राजू काही केल्याने समोर यायना, म्हणला मला लावायचंच नाही, म्हणला मी काही शर्ट काढणारच नाही. एवढा लाजळू काय सांगायचं. तो काय केले, शर्ट काढीना, उठणं पण लावीना. शेवटी त्याला मी ओरडले, फौजी साहेब ओरडले आणि थोडंसं मग ते उठणं मी त्याच्या हाताला लावलं. तर त्याचा हात एक वाकडा दिसतोय तुम्हाला पहा. तर एकच हात त्याचा 2-4 बाऱ्या चांगला मोडलेला आहे बरं का. त्यामुळं तो हात शेवटी व्यवस्थित सरळ झालाच नाही, तो वाकडाच राहिला आहे. कारण नीट होतो कुठं, नाही तर तो पुन्हा असा हात मोडून घ्यायचा, कुठं झाडावर यंगायचा, कुठं काय करायचा. एवढा आसपळ होता ना लहानपणी तो की बास. मम्मी काय रे? आम्हाला पुन्हा लावले, पप्पाला पण मग पुन्हा अंगाच्या आगा व्हायला लागली बरं का. जास्त तोंडाची लागा व्हायला लागली. तू आंघोळ करून घे ना आता इथं आकाश काय बोलत होता, मम्मी तू मला आणि दादाला सगळ्या अंगाला उठणं लावलं आणि पप्पांना फक्त हाताला आणि पाठीलाच का बरं लावती, पायांना पण लाव, त्यांच्या तोंडाला पण लाव. तर आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत ना, रेणुका भोते ताई म्हणून, तर त्यांनी साड्यांचा बिझनेस स्टार्ट केलाय ना. तर त्यांनी प्रमोशनसाठी 2 साड्या पाठवून द्यात मला. इतक्या भारी साड्या आहेत ना ताईंनो खरंच. आणि मला आवडीचा कलर आहे बरं का तुम्हाला. तर मी नेहमी सांगत असते रांगोळी काढताना मला लाल पिवळा कलर खूप आवडतो. तर हा पिवळा कलर आहे हे. आणि ह्या साड्या एवढ्या स्वस्त आहेत ना, ही 550 रुपयाची साडी बरं का फक्त. तर तुम्हाला मी उघडून दाखवते. आणि जी दुसरी आहे ना ती 750 रुपयाची फक्त. बघा आता स्वस्त पण भरपूर आहेत, सूत तर एक नंबर आहे आणि स्वस्तात मस्त साड्या आहेत. मला तर स्वस्तात मस्त साड्या आवडतात. तर ताईंनी पाठवल्या. त्याचं ब्लाऊज पीस तर कसलं भारी आहे ना. हा ब्लाऊज पीस आहे. हे पहा असा फुलं फुलं आहेत त्याच्यावरती. खूप छान डिझाईन आहे ब्लाऊजची. तर हा ब्लाऊज आहे आणि पदराला पण अशी डिझाईन आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. हे पहा हा पदर आहे. तर हे पहा मी पण पिवळी साडी घातलेली आहे आणि याच्यावर हिरव्या पानांची डिझाईन आहे ना. तर ब्लाऊज पण मॅच झालाय. तर हे पहा मी अशीच घातली, आता पिन वगैरे काहीच नाही केलं. तर एकदम छान वाटतेय. कॉटन टाईप आहे जरा जरा साडी, एकदम चापून चोपून बसणारी आहे. अशी बॉर्डरला डिझाईन आहे. तर रात्रीचं तर खूप भारी वाटणारी साडी ही. तर तुम्हाला मागवायच्या असतील ह्या दोन्ही पण साड्या तर वरती स्क्रीनवर मी त्या ताईंचा नंबर देते, नक्की मागवा ताईंनो. तर चला बाकीचं काम आवरून घेते आता. संध्याकाळी मी लागले शंकरपाळे करायला. तर 1 किलो मैद्याचे शंकरपाळे करणार होते, एकदम बिस्किटासारखे. तर चला म्हटलं तुमच्याशी पण मी त्याची रेसिपी शेअर करते. तर 1 किलो मैद्यासाठी मी पावशेर साखर घेतली आणि पिठी साखर नव्हती माझ्याकडे, त्यामुळं म्हटलं आता मिक्सरला मी ते फिरून घेते, पिठी साखर तयार करून घेते. तर मैदा मस्त पॅकेटमध्ये असतो तरी पण मी थोडंसं चाळून घेत असते. मैदा चाळून घेतला मी. त्यानंतर साखर मिक्सरला मी बारीक करून घेतली होती ना, ती पण थोडीशी चाळून घेतली. आणि आपल्याला गोड कसं लागते त्यानुसार आपण साखर कमी जास्त करू शकतो बरं का. आम्हाला गोड थोडं कमीच लागतं, त्यामुळं मी पावशेरच साखर घेतली. आणि याच्यामध्ये साधा थोडीशी विलायची पावडर पण घालते, म्हणजे फ्लेवर छान येतो नाही का शंकरपाळ्याचा. आणि 1 किलो मैद्यासाठी मी पावशेर गावरान तूप घालत असते. तर असं गावरान तूप घालून शंकरपाळे केले ना, एकदम असे बिस्किटासारखे लेअरचे शंकरपाळे होतात ना. तर गावरान तूप आहे ना थोडंसं हलकं गरम करायचं आणि त्या पिठामध्ये घालायचं आणि सगळं व्यवस्थित त्या पिठाला चोळून घ्यायचं. सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे. तर पिठाचा असा मुटका झाला पाहिजे पहा. तूप घातल्यानंतर असं मस्त चोळून घ्यायचं ते तूप सगळं पिठाला. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता वाटीभर दूध पण घालायचंय. तर सगळं पीठ तुम्ही दुधामध्ये सुद्धा मळू शकता, पण वाटीभरच घालत असते मी दूध. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत मी पीठ मळून घेते. जास्त पण नाही पाणी घालायचं, नाही तर मग ते पातळ होतं, कारण आपण त्याच्यामध्ये साखर पण घातलेली असते ना, साखर पण विरघळती. आपण चपातीला पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ करायचं, म्हणजे शंकरपाळे छान होतात. तर तुम्ही बघू शकता असं घट्ट पीठ मळलं होतं मी. आता पीठ मळून झालं होतं आणि गॅसवरती मी तेल तापायला ठेवलं होतं. आता शंकरपाळे पाडून घेते. तर मोठी चपाती लाटायची, अशी जाड लाटायची, जास्त पातळ पण नाही करायची शंकरपाळे,
जरा जाडसरच ठेवायचे, म्हणजे त्याला लेअर पडतात छान आणि शंकरपाळे मग बिस्किटासारखे एकदम खुसखुशीत होते. शंकरपाळ्याचं पीठ असं थोडंसं निबारच असतं ना, आपण ती मोठी चपाती लाटल्यानंतर त्याला अशा चिरा पाडल्यासारख्या होत्यात. आपल्याला पाहिजे तर आपण ते साईडचं चिरलेलं सगळं चाकूने कापून घ्यायचं, नाही तर मग एखादी अशी काठाची ताटली ठेवायची वरून, तर ते सगळं साईडचं निघून जातं आणि मग शंकरपाळे कापून घ्यायचे. मी तर तसेच कापत असते, घरीच तर खायचे, कोणाला कुठं दाखवायचे, त्यामुळं मी तसेच कापलीत आता. तर कापायला पण माझ्याकडे ती फिरकी होती बरं का, पण ती फिरकी पण तुटली माझ्याकडून, ते कापायला काहीच नव्हतं, त्यामुळं मी आता चाकूनीच शंकरपाळे कापले. मी एकटीच बनवत होते, पण मुलं पण आले. मुलं म्हणले आम्ही तुला बनवू लागतो. तर हे पहा असं सागर मला तो शंकरपाळे पोळपाटावरून काढू लागत होता. म्हणला तू लाटव, तोपर्यंत मी तळतो म्हणला. तर दिवाळीच्या आधीच मी एवढे पदार्थ केले होते, शंकरपाळे, 2 प्रकारच्या शेव, चिवडा, लाडू. आता राहिल्या होत्या करंज्या आणि चकल्या. तर दिवाळीचे पदार्थ जेवढे करावं तेवढे कमीच आहे. भरपूर मला करता येतात बरं का, पण तेवढा वेळ पण नसतो. तर आता ते करंज्या करायच्यात ना, करंज्याचं काम एवढं चेंगाट असतं ना, मग भाऊबीजला फौजी साहेबांच्या बहिणी म्हणजे माझ्या नंदा आल्या ना, मग आम्ही सगळेजणी तेवढ्या करंज्या करू आणि चकल्यांचं मग मला काही नाही वाटत. चकल्या मी एकटं म्हणलं तरी करू शकते, पण मुलं तसं तर मला मदत करतच राहतात. तर चकल्या करण मी, पण करंज्या मग नणंदबाईंना आम्ही सगळ्या करू. तर तुम्ही बघू शकता शंकरपाळ्याला किती असा ब्राऊन कलर मस्त आलाय. तर एकदम खुसखुशीत बिस्किटासारखे शंकरपाळे होतेत बरं का. तर तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करा. हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. 1 किलो मैदा, पाव किलो म्हणजे पावशर साखर आणि पावशर गावरान तूप. तर आपल्याला गोड कसं लागत आहे ना, त्यानुसार आपण साखर कमी जास्त करू शकतो. आम्हाला जास्त गोड लागत नाही, त्यामुळं आम्ही जरा साखर कमीच घालतो. तर असे शंकरपाळे होते ते एकदम लेअरचे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर चला, हा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.